आज राज्याचा अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांसाठीचा जो काही निधी असतो तो अर्थसंकल्पित केला जातो आणि त्याबद्दलचं जे काही निर्णय असतात ते आणि निधी हा सर्वांची माहिती आज आपल्याला अर्थसंकल्पातून मिळत असते। तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता या अर्थसंकल्पामध्ये किती निधी मंजूर होणार आहे, त्याचबरोबर जे काही अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहीत पडत आहे की लाडक्या बहिणींमध्ये आता 60 लाख महिलांचा समावेश होणार नाही आहे, त्यांना बाद केला जाणार आहे, त्यांच्यासाठीचा निधी आता अर्थसंकल्पात उपलब्ध होणार नाही आहे किंवा मग ज्यांची KYC बाकी राहिलेली आहे आता त्यांची KYC होणारच नाही आहे, अशा प्रकारची जी काही माहिती समोर येत आहे त्यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय आहे, खरंच यांचा लाभ बंद होणार आहे का किंवा मग ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांची KYCच होणार नाही आहे का। कारण की ज्यांची KYC आता होत आहे नवीन त्यांनाच फक्त हा लाभ मिळणार आहे, बाकीच्यांना नाही, अशा प्रकारची माहितीसुद्धा खूप साऱ्या व्हिडिओजमधून आपल्याला मिळत आहे। तर यामध्ये सत्य काय आहे, अर्थसंकल्पामध्ये आपल्याला किती रक्कम मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींची ज्यांची KYC झाली नाही आहे त्यांच्यासाठी आता काय खुशखबर राहणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी हे एक गोष्ट जाणून घ्या की अर्थसंकल्पामध्ये सर्व वर्षभराचा निधी आपल्याला मिळत असतो। म्हणजेच की आज राज्याचा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये पुढील एका वर्षाचा जो काही निधी असतो सर्व योजनांकरिताचा मांडण्यात येत असतो। म्हणजेच की 2025 ते 2026, 2026 ते 2027 अशा प्रकारचं जे काही एक वर्ष राहतं, या वर्षभरासाठीचा म्हणजेच की 12 महिन्यासाठीचा जो काही निधी असतो तो लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, आदिवासी योजना असो, इतरही प्रभागातील जे काही योजना असतील या सर्वांसाठीचा निधी या अर्थसंकल्पांमध्ये सादर केला जातो आणि त्यांच्यासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे आणि किती त्यांना अर्थसंकल्पीय मंजुरी मिळाली आहे ही सर्व माहिती आजच्या बजेटमध्ये मिळत असते। तर आता लाडक्या बहीण योजनेसाठी आपल्याला माहीतच आहे की सुमारे 60 लाख महिलांची KYC बाकी राहिलेली आहे, त्यामधून काही महिलांची KYC झालेली आहे, त्यांना ऑप्शन मिळालेला आहे चुकीच्या दुरुस्तीसाठी आणि त्यांची KYC सध्या सुरू आहे। म्हणजेच की असं समजून घ्या आता की सुमारे 40 लाख महिलांची 40 ते 45 लाख महिलांची KYC अजून बाकी राहिलेली असेल, बाकी KYC झालेली आहे। तर मग आता या सर्वांची KYC झालेली नाही तरी आपल्याला अर्थसंकल्पामध्ये रक्कम मिळणार आहे का? तर नक्कीच मिळणार आहे, कारण की KYC नुसार आपल्याला ही रक्कम मिळत नसते। तर आपल्याला रक्कम कशी मिळते, योजनेमध्ये किती महिलांची नावं आहेत आणि या अगोदर त्यांना किती लाभ मिळालेला आहे, किती महिलांना लाभ मिळालेला आहे, तर त्या सर्वांच्या डेटानुसार त्यांना हा निधी उपलब्ध केला जात असतो। तर अर्थसंकल्पीय तरतूद म्हणजे जे काही आपल्याला रक्कम योजनेसाठी मिळते ती रक्कम सर्व महिलांना पुरावी वर्षभराकरिता अशी एवढी रक्कम असते। तर आता सुमारे 2,40,00,000 महिलांचा जो काही निधी आहे तो आज मंजूर होणार आहे आणि त्याचनुसार ज्यांची KYC बाकी राहिलेली आहे त्यांनासुद्धा बाकी झाल्यावर त्यांची KYC पूर्ण झाल्यावर या निधीचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच की पूर्ण निधी, त्यांचासुद्धा निधी आपल्याला आज मिळणार आहे। ज्या महिलांचा रेग्युलर हप्ता येत आहे त्यांचा निधी आणि ज्यांना आता थकलेले हप्ते बाकी आहेत त्यांचेसुद्धा निधी या अर्थसंकल्पातून आपल्याला मिळणार आहेत। म्हणजे एक प्रकारे आनंदाचीच बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे। ज्यांचे थकीत हप्ते राहिलेले आहेत त्यांनासुद्धा आज निधी मिळणार आहे आणि तो निधी आपल्याला आपली KYC पूर्ण झाल्यावर येणाऱ्या काळात आपल्याला मिळणार आहे। आता बघा, तुम्हाला KYC पूर्ण होण्याकरिता नवीन ऑप्शनसुद्धा मिळणार आहे, कारण की सरकारची नजर तुमच्यावर आहे। तुम्हाला कुणालाही कोणत्याही बहिणीला वाऱ्यावर सोडणार नाही आहेत। या अगोदरसुद्धा एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेमध्ये हे आपला जे काही स्टेटमेंट आहे किंवा मग जे काही आपलं उत्तर आहे ते देताना त्यांनी म्हटलं होतं की कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही वंचित करणार नाही आहोत। 60 लाख महिलांची जी KYC बाकी राहिलेली आहे त्यांची KYCसुद्धा होणार आहे आणि त्यांना नियमित हप्तेसुद्धा आम्ही सुरू करणार आहोत, अशा प्रकारचं त्यांनी विधानसभेमध्ये दिलेलं आहे। तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा मी दाखवून दिलेला आहे किंवा तुम्ही इतर माध्यमातून बघितला असेल। त्याचबरोबर
विरोधी पार्टी जे असतात, विरोधी नेते, यांचीसुद्धा नजर लाडकी बहीण योजनेवर लागलेली आहे. कारण की कुठे काही चूक होत आहे काय, तर लगेच ते प्रश्न उपस्थित करतात. जसं की विधानसभेमध्ये ते उभाटाचे जे काही मंत्री आहेत त्यांनीसुद्धा प्रश्न उपस्थित केला होता की सुमारे 57 लाख ते 60 लाख महिलांची KYC झाले नसल्यामुळे त्यांना योजनेतून बाद केलेलं आहे तुम्ही, आणि ते जाणून बुजून केलेलं आहे, असं सरकारला प्रश्न त्यांनी विचारला होता. तर सरकारनं यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की आम्ही एकाही लाडक्या बहिणींना या योजनेपासून वंचित करणार नाही आहोत किंवा दूर करणार नाही आहोत किंवा बाद करणार नाही आहोत. म्हणजेच की सर्वांना आता KYCची जी काही प्रक्रिया आहे ही चालू होणार आहे सर्वांसाठीच. आणि आता सध्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठीचं जे काही ऑप्शन आलेलं आहे, त्याच प्रकारे आता ज्यांची KYC झालीच नाही आहे त्यांनासुद्धा नवीन ऑप्शन लवकरच येणार आहे. होऊ शकते की 31 मार्च नंतरसुद्धा त्यांना नवीन ऑप्शन येणार आहे आणि त्याच्यासाठीसुद्धा त्यांना मुदतवाढ मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अफवांवर विश्वास करू नका. आपल्याला जी काही खरी माहिती आहे आपल्या टेक्निकल मराठाजी या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. तर आपले व्हिडिओज बघा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा, तुमचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्वांचेच पैसे जे काही थकीत राहिलेले आहेत ते सुद्धा मिळणार आहेत, त्याचीसुद्धा तरतूद होणार आहे. आणि पुढील 12 महिन्याचा निधीसुद्धा आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच की तुमचे जे काही थकीत राहिलेले पैसे आहेत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे, हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेतच. पुढेसुद्धा आपल्याला पूर्ण वर्षभराचा निधी मिळणार आहे आणि तो रेग्युलरली आपल्या खात्यामध्ये येत राहणार आहे. त्याचबरोबर राहिलं KYCचं, तर KYC 100% सर्वांची होणार आहे. मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, कारण की आपण वेळोवेळी लाडक्या बहिणींसाठी असे व्हिडिओ बनवत आहोत आणि सरकारच्या ध्यानातसुद्धा आणून देत आहोत की ज्या बहिणी KYC त्यांची झाली नाही आहे किंवा मग काही प्रॉब्लेम आली आहे, तर त्यांची प्रॉब्लेम कशाप्रकारे दूर करता येईल हे आपण सरकारला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो आहोत. तर आता या अगोदरसुद्धा आपण व्हिडिओज बनवलेले आहेत, तुम्ही बघितले असाल की मुदतवाढ आपल्याला मिळाली, ऑनलाईन पोर्टल मिळालं, संधी मिळाली KYCसाठी. हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातपासून सांगत आलेलो आहोत की तुम्हाला सर्व काही मिळणार आहे, तुमची KYC होणार आहे आणि तसंच झालेलं आहे. तर आतासुद्धा सांगतो आहे की तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. ज्यांची KYCच झाली नाही आहे त्यांनासुद्धा नवीन KYCचं ऑप्शन मिळणार आहे आणि त्यासाठी थोडं का होईना वाट बघावी लागणार आहे. कारण की आता बजेट सेशन चालू आहे आणि त्यामुळे सर्व जे काही नेते मंडळी असतील, प्रतिनिधी असतील, हे सर्व त्यामध्ये बिझी आहेत. तर लवकरच याबद्दलसुद्धा निर्णय होणार आहे आणि तटकरे आपल्याला लवकरच याबद्दल माहिती देणार आहेत. तर बघा ताईंनो, तुम्हाला KYCसाठी सुद्धा संधी मिळणार आहे आणि सर्वच निधी आपल्याला मिळणार आहे. 60 लाख महिलांचा जो काही निधी आहे तो सुद्धा मिळणार आहे. लाभ बंद होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गवांदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.